मिरजेतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक आक्रमक झाले। त्यावेळी रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे। मयत बालकाचे नातेवाईक आक्रमक झाल्याने आणि रुग्णालयात एकच गोंधळ निर्माण झाल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आली आहे। रात्रीच्या सुमारास मिरजेतील एका लहान मुलांच्या खासगी रुग्णालयात 1 वर्षाच्या बालकास उपचारासाठी आणण्यात आलं होतं, मात्र बालकाचा मृत्यू झालाय। बालकाची तपासणी करण्यापूर्वीच बालकाचा मृत्यू झाला असल्याचा दावा डॉक्टरांकडून करण्यात आलाय। तर येथील रुग्णालयात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर आणि रुग्णालयास जबाबदार धरत डॉक्टरांना धारेवर धरले। यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये तोडफोड करण्यासह डॉक्टरांना मारहाण करण्यात आली। यावेळी शिवीगाळ करण्यात आल्याचंही तक्रार डॉक्टरांनी केली आहे। या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं। या घटनेच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्य डॉक्टरांनी एकत्रित कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी IMAच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून ओळखलं जातं। अनेक रुग्ण दररोज या ठिकाणी उपचार करण्यासाठी येत असतात, मात्र या ठिकाणी अशा प्रकारे ज्येष्ठ डॉक्टरांसोबत घडलेल्या घटनेचा IMA कडून निषेध करत आहोत। अशा घटना वारंवार घडतात। डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत, त्यासाठी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी IMAच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। भाजपाच्या वतीने संपूर्ण देशभर 5 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत सभासद नोंदणी करण्याचं उद्दिष्ट आहे। त्या अंतर्गत सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये 5 जानेवारी रविवारी संपूर्ण दिवसभर प्रत्येक बूथवर सभासद नोंदणीचं काम होणार आहे। सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेत आमदार सुरेश खाडे हे स्वतः एकेका बूथवर सभासद नोंदणीसाठी उपस्थित राहणार आहेत। सभासद नोंदणीच्या पार्श्वभूमीवर सांगली विधानसभा मतदारसंघात 315 बूथ आणि मिरज विधानसभा मतदारसंघात 307 बूथ अशा 622 बूथवर बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या बरोबरीने सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, आजी माजी नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी या सभासद नोंदणी कार्यात सहभागी होणार आहेत। सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेमध्ये आमदार सुरेश खाडे हे स्वतः एकेका बूथवर सभासद नोंदणीसाठी उपस्थित राहणार आहेत। प्रत्येक बूथवर किमान 200 सदस्य व्हावेत असं उद्दिष्ट ठरवण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात आपापल्या बूथवर सभासद नोंदणीचं काम करणार आहेत। सांगली विधानसभा आणि मिरज विधानसभा मतदारसंघातील सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमालाच्या अवकेची दैनंदिन ऑनलाईन नोंद होणार आहे। यासाठी बाजार समितीने नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। बाजार समितीच्या निर्णयाने व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या सेस चुकवेगिरीला चाप बसणार असल्याचं चित्र आहे। वसंतदादा पाटील मार्केट यार्डात दररोज शेतीमालाच्या शेकडो गाड्यांची आवक होत असते। येथे कर्नाटकासह इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतीमालाच्या गाड्या शेतमाल घेऊन येतात। यामध्ये हळद, गूळ, मिरची, सोयाबीन, मका, बेदाणा, इतर धान्य आणि कडधान्याचा समावेश आहे। या आलेल्या शेतीमालावर बाजार समितीकडून नाममात्र सेसची आकारणी केली जाते, मात्र या सेस आकारणी आणि वसुलीमध्ये मोठ्या गळती असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी तसेच इतर संघटनेनं केल्याने बाजार समिती प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेतली आहे। सेस चुकवेगिरीला आळा बसण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी बाजार समितीने येणाऱ्या आवकेच्या नोंदीसाठी नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला। यासाठीची यंत्रणा तयार केली जात असून लवकरच ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे। त्यामुळे नेमके कोण व्यापारी आणि किती प्रमाणात सेस चुकवेगिरी करतात हेही स्पष्ट होईल। ज्या व्यापाऱ्यांकडून सेस चुकवेगिरी केल्याचं स्पष्ट होईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल। यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नामध्येही वाढ होण्यास मदत होईल। उत्पन्न वाढीसाठी बाजार समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कडक सूचना दिल्या आहेत। दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याचं आढळल्यास कारवाई केली जाईल। मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील 2 हॉटेल फोडून लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पर्दाफाश केलाय। या टोळीकडून मालवाहतूक टेम्पो आणि हॉटेलमधून चोरलेलं साहित्य असा 3,06,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी संशयित शमशुद्दीन मोहम्मद इलियास खान, मोहम्मद इम्रान अकबर अली, फरियाद आलम मोहम्मद इलियास खान या तिघांना अटक केली आहे। कसबे डिग्रज येथे 6 दिवसांपूर्वी हॉटेल वैभव फोडून आतील साहित्य लंपास केल्याचा प्रकार घडला होता। तसेच 10 दिवसांपूर्वी हॉटेल शिलेदार येथूनही साहित्य लंपास केलं होतं।
गुन्हे अन्वेषणच्या पथकाला कुपवाड MIDCमध्ये काळ्या रंगाचा मुंबई पासिंग टेम्पो संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। पथकाने सावळी येथे RTO ऑफिसजवळ हा टेम्पो अडवला। टेम्पोच्या हौद्यात मोठ्या प्रमाणात गोण्या बांधलेल्या आणि पत्र्याचे तुकडे दिसले। चालक शमशुद्दीन खान याची झडती घेतल्यानंतर खिशात रोकड मिळाली। केबिनमध्ये बाजूला बसलेल्या फरियाद खान याच्या समोरील सॅक उघडून पाहिली तर आतमध्ये कटावणी, पक्कड, मारतूल, हॅक्सा ब्लेड मिळाले। हौद्यात भांडी, इलेक्ट्रिक फ्रीज, AC, मोठी पातेली, ग्राइंडर, हॉटकेस मिळाली नाही। पोलिसांनी तिघांची चौकशी केल्यानंतर कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव आणि हॉटेल शिलेदारमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे। टेम्पो आणि साहित्य असा 3,06,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तिघांना मुद्देमालासह सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले। सांगलीतून आता ऋषिकेश हरिद्वारसाठी रेल्वे सुरू झाली आहे। 7 जानेवारीपासून ही गाडी सुरू होणार आहे। त्यामुळे सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या वतीने या केलेल्या मागणीला यश आलंय। सांगलीतून विशेष रेल्वे गाड्या जाव्यात अशी मागणी केली जात होती। अनेक दिवसांपासून नागरिक जागृती मंचच्या वतीने ही मागणी केली होती। त्यानुसार 7 जानेवारी, 11 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 4 मार्चला ही गाडी असणार आहे। हुबळीहून ही गाडी सुटणार आहे। सांगली रेल्वे स्टेशनवरून सोमवारी रात्रीची महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्यानंतर मंगळवारी पहाटे 3:15 ही गाडी सुटेल। सांगली स्टेशनवरून सुटून पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बिना, झांसी, ग्वालियर, आग्रा, मथुरा, दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुकडी येथे ही गाडी थांबून बुधवारी रात्री 10 वाजता हरिद्वारला पोहोचेल आणि पुढे रात्री 11:30 ऋषिकेशला पोहोचेल। सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने केलेल्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, तासगाव, विटा परिसरातील प्रवाशांना मथुरा, आग्रा, ऋषिकेश, हरिद्वार जाण्यासाठी सांगली रेल्वे स्टेशनवरून विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्यात। सांगली स्टेशनवरून ऋषिकेश हरिद्वार गाडीची AC, स्लीपर आणि स्लीपर क्लास तिकिटे उपलब्ध झाले तरी प्रवाशांनी रेल्वेच्या वेबसाईटवरून तिकिटे काढावीत व बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे असं मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी केली आहे। कुपवाड शहरातील अनेक व्यापारी बंदी असलेले प्लास्टिक वापरत असल्याने महापालिकेच्या पथकाने कुपवाडमधील 15 व्यापाऱ्यांच्या दुकानाची तपासणी केली। यामध्ये प्लास्टिकचा वापर केलेल्या 5 व्यापाऱ्यांना 25,000चा दंड केलाय। महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आहे, मात्र काही ठिकाणी प्लास्टिकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते तर काही व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात। बंदी झुगारून व्यापाऱ्यांकडून हा प्रकार सुरू आहे। त्यामुळे आयुक्त शुभम गुप्ता यांनी अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील व स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, सिद्धार्थ ठोकळे यांनी कुपवाड शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानाची अचानक तपासणी केली। सिंगल यूज प्लास्टिक तपासणी, जप्ती आणि दंडात्मक कारवाई मोहीम हाती घेतली। यामध्ये एकूण 15 व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली। यामध्ये 5 व्यापाऱ्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्याचं आढळून आलं। या 5 व्यापाऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये प्रमाणे 25,000 रुपये दंड वसूल केलाय। या मोहिमेमध्ये वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, सिद्धांत ठोकळे, गणेश धोत्रे, अंजली कुदळी, मुकादम सागर मद्रासी यांनी भाग घेतलाय। सुभाषनगर टाकळी रोडवर असलेल्या सतारमेकर मळ्यातील रशीद अब्दुल सत्तार सतारमेकर यांच्या घरी रात्री 1:30च्या सुमारास धाडसी चोरी करून 5 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा अंदाजे 3.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय। या प्रकरणी सतारमेकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे। सुभाषनगर टाकळी रोड सतारमेकर मळ्यातील रशीद अब्दुल सत्तार सतारमेकर राहतात। रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरातील सर्वजण झोपले असताना छोट्या दरवाजांनी घरात प्रवेश केला। घरातील कपाटातून 5 तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले। चोरटा चोरी करत असताना चोरट्याच्या हातातील असलेल्या बॅटरीचा उजेड गोठ्याजवळच असलेला लहान पडला आणि घरातील काही जण जागे झाले। चोरट्यांना घरातील सर्वजण जागे झाल्याचं लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी घराच्या पाठीमागे असलेल्या जनावरांच्या गोठ्याच्या खोलीचा दरवाजातून पलायन केलं। सतारमेकर कुटुंबीय जनावरांच्या गोठ्याकडे आले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला। कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त विस्कटलेलं दिसलं। तसेच कपाटातील 5 तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरी करून घेतल्याचंही स्पष्ट झालं। सतारमेकर कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जागे झाले। तात्काळ घरफोडीची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दाखल झाले। मिरज श्वान पथक तसेच ठसे तज्ञांनाही प्राचारण करण्यात आलं। या धाडसी चोरीमुळे सुभाषनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरले।
सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तन महोत्सव म्हणून परिचित असणारा कुपवाडमधील भव्य कीर्तन महोत्सव सोहळा पुन्हा रंगणार आहे. 5 ते 7 जानेवारी या 3 दिवसीय कालावधीत कीर्तन महोत्सव होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी दिली आहे. माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदाच्या वर्षी कुपवाडमधील अखुज ड्रीमलँडच्या मैदानावर गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा कुपवाडकरांना पाहायला मिळणार आहे. 3 दिवसीय कीर्तन महोत्सवात रात्री 8 ते 10 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. यामध्ये 5 जानेवारी रोजी महिला कीर्तनकार हरिभक्तपरायण रोहिणीताई परांजवे व सोमवार दिनांक 6 रोजी भागवताचार्य पुरुषोत्तम पाटील, तिसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी मुस्लिम समाजातील राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हरिभक्तपरायण कबीर अत्तार महाराज यांची कीर्तने ऐकायला मिळणार आहेत. यंदाच्या कीर्तन महोत्सवाची तयारी नियोजन सुरू असून कीर्तनाचं संयोजन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीकडे. यासाठी महिला आणि पुरुष यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असून गतवर्षीचा अनुभव पाहता यावेळी 10,000 नागरिक या कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी कुपवाड नगरीत येतील असा विश्वास शिवप्रेमी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आहे.